आता टाकूया ह्याच्यामध्ये आपण चिंचेचं पाणी जे करून ठेवलेलं होतं ही टाकूया वरून कोथिंबीर. हिला आता मस्त असं हलवून घ्यायचं आहे आपल्याला आणि थोडंसं चिंचेचं पाणी टाकल्यावर आपल्याला ह्याला गरम होऊ द्यायचं आहे. हो गया हे झालेलं आहे तयार आपलं. सीताराम मंडळी, तर आज मला बनवायचं आहे रस्सम राईस, जे साऊथ स्पेशल भात आहे, चिंच टाकून बनवतात. तर याच्यासाठी घेतलेल्या आहेत हिरव्या मिरच्या, थोड्याशा घेतलेल्या आहेत लाल मिरच्या, असा चॉप करून घेतलेला आहे कांदा, कढीपत्ता, टोमॅटो आणि चिंच जी आहे ती मला भिजवायची आहे. आणि लसूण कुटून नाही घ्यायचं आपल्याला, अशाच पाकुळ्या घ्यायच्या आहेत. आणि डाळ एवढी घेतलेली आहे तुरीची आणि एवढे तांदूळ, मला तर जास्त प्रमाणामध्ये डाळ घ्यायची आहे आपल्याला ह्या भातासाठी. आणि ही घेतलेली आहे कसुरी मेथी, हळद, लाल तिखट, धनिया पावडर आणि थोडेसे मिरे. तर चला आता करूया रेसिपीला सुरुवात. चला आधी तर सुरुवातीला चिंच भिजू घालायची आहे मला. आता टाकूया आपण मोहरी, थोडेसे जिरे. आपली मोहरी जिरे मस्त फुटलेले आहेत. आता टाकूया लाल मिरची, लसूण, कढीपत्ता, हिरवी मिरची, थोडेसे मिरे. मस्त ह्याला आता थोडं हलवून घेऊ. आणि हा घेतलेला आहे सांबर मसाला. आता टाकूया टोमॅटो. आपल्याला जेवढं पाहिजे आपण तेवढं ह्याच्यामध्ये मीठ ॲड करायचं, कारण आपले टमाटे पण मस्त मॅच होते. आणि हे सर्व जे मसाला घेतलेला आहे ते टाकून द्यायचं आहे. आता टाकूया आपण पाणी. आणि जे रस्सम राईस राहतं त्याला पाणी जरासं जास्तच पाहिजे, पण आपलं जास्त प्रमाणात पाणी टाकायचं आहे. चला आता आपले तांदूळ धुवून घेऊया. ही घेतलेली आहे तूर डाळ. आणि आता आपली डाळ आणि तांदूळ आपण ह्याच्यामध्ये टाकून देऊ. आणि खूप छान लागतं खायला, नक्की ट्राय करा. आणि हे कुकर काढल्यावर आपल्याला ह्याच्यामध्ये कोथिंबीर, चिंचाचं पाणी ऍड करायचं आहे. कुकर लावून घेणार आहे मी. 2-3 शिट्ट्या होऊ द्यायच्या आहेत कुकरच्या. आता ही चिंच कोळून घेणार आहे मी. तर भात शिजलं की ह्याच्यामध्ये आपल्याला ऍड करायची आहे. आता टाकूया ह्याच्यामध्ये आपण चिंचेचं पाणी जे करून ठेवलेलं होतं ही टाकूया वरून कोथिंबीर. हिला आता मस्त असं हलवून घ्यायचं आहे आपल्याला. आणि थोडंसं चिंचेचं पाणी टाकल्यावर आपल्याला ह्याला गरम होऊ द्यायचं आहे. हो गया हे झालेलं आहे तयार आपलं. तर झालेला आहे तयार असा मस्त रस्सम भात गरमागरम. या मग तुम्ही सर्वजण खायला. आणि कशी वाटली रेसिपी? टेस्टी आहे मला.